नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, सगळ्यांना चांगला स्कोर आलेला आहे, सगळ्यांना चांगले मार्क्स देखील आले होते, चांगला स्कोर पण आलेला आहे आणि सगळ्यांची ॲडमिशन होणार आहे। पण आता सगळ्यांच्या मनात एक विचार आलेला आहे, ज्या मुलांना कमी पर्सेंटेज आले असं वाटतंय ना, त्यांना असं वाटतं की दादा मला ॲडमिशन होईल की नाही, मला कॅपराउंड मधून किंवा मला चांगलं कॉलेज भेटेल का, चांगली ब्रांच भेटेल का, या सर्व गोष्टींच्या तुमच्या मनात भीती आहे। पण एक गोष्ट क्लिअर करतो, सगळ्यांना जे काही जसे काही मार्क्स पडलेले आहेत ना, सगळ्यांना ॲडमिशन भेटणार आहे। महाराष्ट्रात एवढे काही कॉलेजेस आहेत ना, तर त्या कॉलेजेसमध्ये सीट वॅकंट राहतात। त्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं ॲडमिशन कन्फर्म होणार आहेच। आपली जी काही कॅटेगरी आहे ना, त्या कॅटेगरीज आपल्याला फी मध्ये कन्सेशन भेटणार आहे। सपोज ओबीसी कॅटेगरी असेल, एन एन ॲव्हरेज जे काही फी पडत असेल तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये, तर त्या फी मध्ये तुम्हाला ॲडमिशन बाकी कॉलेजेसमध्ये पण होणारच आहे। तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की लो पर्सेंटेज आलेले आहेत, तर त्यावेळेस आपण काय चुका करायच्या नाही। ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्टेड होईल ना, तुमचा जो काही सीईटीचा स्कोर आहे तो तर तुम्हाला अप्लाय करायचाच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जेईचा रिझल्ट देखील अप्लाय करायचा आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कसं, कारण की सपोज आता मला सीईटी मध्ये 30 पर्सेंटाइल पडलेले आहेत आणि जेई मध्ये मला 10 पर्सेंटाइल पडलेले आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी प्रेफरन्स देताना XYZ कॉलेज आहे त्याचं CS टाकलेलं आहे, त्या खाली ABC कॉलेज आहे त्याचं IT टाकलेलं आहे, खाली LMN कॉलेज टाकलेलं आहे त्याचं CS टाकलेलं आहे। आता जे काही सीईटी सेलचं सॉफ्टवेअर आहे ना, ते चेक कसं करतं सिक्वेन्स तुमचा 30 पर्सेंटाइलला या मुलाला हे कॉलेज भेटतंय का, 10 पर्सेंटाइलला या मुलाला हे कॉलेज भेटतंय का। जर 30 पर्सेंटाइलनी पण जर भेटत असेल ना, तर ती तुमची अलॉटमेंट होऊन जाणार आहे। 10 जर इन केस 30 पर्सेंटाइलने आता होत नाहीये, 10 पर्सेंटाइलने तुम्हाला हे कॉलेज भेटतंय, रेफरन्स जसं देताल ना त्यानुसार तुम्हाला हे कॉलेज भेटणार आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचंय, सीईटीचा आणि जेईचा रिझल्ट दोन्ही पण अप्लाय करायचे। स्कोर किती पण असू द्या, आपल्याला दोन्ही स्कोर अप्लाय करायचे आहेत, आपले त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। आता दुसरी गोष्ट काय करायची आहे, जर टॉप कॉलेज घ्यायचं त्यासाठी आपल्याला लो ब्रांच घेणं गरजेचं आहे। म्हणजे आता जे काही लो ब्रांचेस आहेत त्यामध्ये लो ब्रांचेस म्हणजे त्यांचा कट ऑफ कमी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। फक्त लो ब्रांचेस म्हणजे त्यांचा कट ऑफ कमी आहे। तर लो ब्रांचेस काय भेटणार आपल्याला, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स, केमिकल, ह्या ब्रांचेस तुम्हाला टॉप कॉलेजेस मध्ये लो पर्सेंटाइलला भेटू शकतात। त्यानंतर टॉप ब्रांचेस लो कॉलेज म्हणजे जे काही जर तुम्हाला इन केस CSIT टेक ब्रांचेस पाहिजे, AIDS, AIML, AI, IoT, SE या ब्रांचेस जर पाहिजे असेल तर तुम्हाला या ब्रांचेस भेटून जाणार आहे। पण त्या ठिकाणी काय होणार, तुम्हाला लो कॉलेज भेटणार आहे पण टॉप ब्रांचेस भेटणार आहे। आता या ब्रांचेसचा कट ऑफ असा काही स्पेसिफिक नाही आहे, कॉलेजवर डिपेंड करतो कॉलेज कसं आहे। तर या ब्रांचेस तुम्हाला भेटणार आहे, किती पर्सेंटेज असू दे या ब्रांचेस तुम्हाला भेटणार आहे। तर काय करायचं, तुम्हाला फक्त एक डिसिजन घ्यायचा की टॉप कॉलेज घ्यायचं की लो ब्रांच। टॉप कॉलेज घ्यायचं आपल्याला, त्याचबरोबर लो ब्रांच भेटेल। जर लो कॉलेज घ्यायचं असेल तर टॉप ब्रांच भेटेल, या गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्यात। त्यानंतर आता एक गोष्ट सांगतो, आपण इंजिनिअरिंग करतो म्हणजे आपल्या 4 वर्षानंतर आपण प्लेसमेंटचा विचार करतोय, बरोबर। आता टॉप कॉलेजेस मध्ये ब्रांचेस कंपनीज येतात किती आहे, जवळपास आपण कन्सिडर करू 100 कंपनी येतात आहे। आता या ठिकाणी तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ICT, रोबोटिक्स या ब्रांचेस घेतलेले आहेत। जर असं नाही की स्पेसिफिक कंपनी असं नाही, थोड्याफार जर कंपनी सोडल्या तर त्या खालच्या मुलांना अलॉट करत नाही। जर जे काही कॉलेजेस आहेत ना त्यातले जवळपास 70 ते 80% मुलांना प्रत्येकाला प्लेसमेंटसाठी चान्सेस देतातच आहे। त्यानंतर आता या कॉलेजेसमध्ये जर 50 ते 60% कंपन्या जर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या मुलांना जर चान्सेस देत असतील तर ठीक आहे, काहीच अडचण नाही। 50 ते 60 मुलांसाठी त्या कंपन्या ओपनली अवेलेबल आहेत। पण आता लो कॉलेजेसमध्ये जर 50 ते 60च कंपनी येत असतील, म्हणजे तुम्हाला चांगली ब्रांच भेटत असेल ना, तर 50 ते 60 पेक्षा आपण एक 30-40 कंपनी कन्सिडर करू। 30 सपोज 40 कन्सिडर करू, 40 कंपनी त्या ठिकाणी येतातच आहे। तर त्या कंपन्यात CSIT म्हणजे तुम्ही जर मेन ब्रांच घेताय तर त्यासाठी तुम्हाला चान्सेस आहेच, म्हणजे 40 कंपन्याला तुम्हाला त्या ठिकाणी चान्सेस आहे। म्हणजे इन फ्युचर तुम्हाला तुमच्या लोकेशन वाईज कस्टमाइज एक ऑप्शन फॉर्म तयार करणे की ज्या ठिकाणी आपल्याला प्लेसमेंट चांगलं भेटणार आहे, आपला जो काही इंजिनिअरिंगचा खर्च आहे तो आपल्या बजेटनुसार आला पाहिजे। आता या सर्व गोष्टी झाल्या,
आता यामध्ये दादा तू आम्हाला कशी मदत करशील? आपण दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. तुमच्या प्रेफरन्सनुसार, माझ्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला 4 वर्षानंतर कॉलेजमधून काहीतरी आउटपुट म्हणजे प्लेसमेंट भेटली पाहिजे ना, तर त्यानुसार आपण कॉलेजचं सिक्वेन्स देणार तुमच्या पर्सेंटाइल वाईज. सपोज एखाद्याला वाटलं की नाही दादा मला मी पुण्यामध्ये राहतोय तर मला पुण्यामध्येच लोकेशन पाहिजे. मी नगरला राहतोय तर मला नगरमध्येच लोकेशन पाहिजे. सपोज मी नाशिकला राहतो तर मला नाशिकमधलेच कॉलेजेस पाहिजे. त्यानुसार आता त्यामध्ये आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतील, तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला फी किती लागणार आहे, कॉलेजचं नाव, कॉलेजची जी काही ब्रांच असेल मी सजेस्ट केलेली, तुमची सजेस्ट केलेली मला, त्या ब्रांचेस इन्क्लूड असतील, चॉईस कोड, कॉलेज कोड, या सर्व गोष्टी, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ देखील असणार आहे. मेन गोष्ट त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का नाही आणि लोकेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नंबर दिलेला आहे आणि गुगल फॉर्मची लिंक देखील दिलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही काउन्सिलिंगसाठी एनरोल करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काउन्सिलिंगसाठी लिमिटेड विद्यार्थी आहेत आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन पर्सनल काउन्सिलिंग देखील केली जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची, लो पर्सेंटाईलच्या मुलांना स्पॉट राऊंड हा एक खूप मोठा बेनिफिट आहे. आता मी थोडासा एक्सप्लेन करून सांगतो. इन केस जर मला VIIT मध्ये जर ENTC भेटलं, मला जर VIIT मध्ये ENTC भेटलं कॅप राऊंड थ्रू, आता मला CSIT साठी, दादा माझी इच्छा CSIT साठी होती पण टॉपचं कॉलेज भेटतं त्यामुळे मी ENTC ट्राय केलेलं आहे. तर त्या मुलांनी काय करायचं, स्पॉटसाठी अप्लाय करायचं. VIIT मध्ये तुम्हाला CSIT जे काही व्हॅकन्सी असतील ना, इन केस VIT पण भेटू शकतं असं आहे. तर स्पॉटसाठी देखील खूप काही चान्सेस आहे. स्पॉट तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंडिव्हिज्युअली पर्सनली स्पॉट कंडक्ट कुठं करायचा आहे, कसा अप्लाय करायचा आहे, या गोष्टी देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. म्हणजे लो पर्सेंटाईलला टॉप कॉलेज भेटण्याचं एक खूप चांगलं चान्स आहे आणि टॉप ब्रांच भेटण्याची पण चान्स आहे. पण या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रेफरन्स कोणत्या गोष्टीतून द्यायचा आहे. असं समजू नका की मला लो पर्सेंटाईल आले म्हणजे मला कॉलेजच भेटणार नाही, मी दुसरा काही पर्याय निवडतो, अशा काही गोष्टी करायच्या नाही. लो पर्सेंटाईल आले तुम्हाला प्रत्येकाला कॉलेज भेटणार आहेच, याची गॅरंटी आहे. आता त्याचबरोबर हे जे काही व्हिडिओ आहे लो पर्सेंटाईलचा, ज्या मुलांना काय वाटतंय की मला कमी पर्सेंट आले त्यांनी आवर्जून बघा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि इन फर्दर प्रोसेस, ॲडमिशन प्रोसेस जे असणार आहे त्यामध्ये दादा CET वाला तुम्हाला खूप काही हेल्प करणार आहे. तर शेवटी दादा CET वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.